जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या या स्वामी संदेशामध्ये तुमचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुमचाही परमेश्वरावर मनापासून पूर्ण विश्वास असेल तर या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुमच्या जीवनात चमत्कार घडू लागतील. तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल आणि स्वामींच्या कृपा आशीर्वादाने अचानक कोणत्याही क्षणी तुम्हाला आनंदाची गोड बातमी सुद्धा मिळेल. म्हणून या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही न करता हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनातील श्रद्धेचा एक छोटासा दिवा देखील अंधकारमय जीवनाला प्रकाशमान करू शकतो. कारण जेव्हा भक्ती हृदयातून उमटते तेव्हा परमेश्वर स्वतः त्या भक्ताचा मार्ग प्रशस्त करतो. जीवनात कितीही संकट आली तरी घाबरू नका. कारण स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर असली की तुम्हाला जगातील कोणती ताकद पराभूत करू शकत नाही. फक्त श्रद्धेने आणि धैर्याने पुढे जात राहा. स्वामी महाराज सांगतात की तुमचं जीवन हे परमेश्वराने दिलेलं एक सुंदर वरदान आहे. ते सत्कर्माने समृद्ध करा, भक्तीने उजळावा आणि सेवाभावे महान बनवा. जेव्हा तुम्ही श्रद्धेने आणि समर्पणाने स्वामी महाराजांचा जप करता तेव्हा स्वामींची कृपा तुमच्या जीवनात अशा प्रकारे कार्य करते की अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. स्वामी महाराज सांगतात, जीवनातील प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. पण जर परमेश्वराची साथ नसेल तर ते प्रयत्न अपूर्ण राहतात. त्यामुळे आध्यात्मिक आधार घेऊनच यशाचा मार्ग निवडा. तुमच्या जीवनात किती अडथळे असले तरीही स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्याच श्रद्धेवर अवलंबून राहता आणि परमेश्वरावर मनापासून श्रद्धा ठेवता तेव्हा परमेश्वर तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात. स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालेल्या भक्तांचं जीवन कधी व्यर्थ जात नाही. कारण जेव्हा तुम्ही परमेश्वरावर समर्पण करता तेव्हा तुमचा प्रत्येक कर्माला त्यांनी स्वतःचा आशीर्वाद दिलेला असतो. स्वामी महाराज सांगतात, संकट आले म्हणून घाबरू नका. कारण संकट म्हणजे परमेश्वराची तुमच्यावर असलेली विशेष कृपाच आहे, जी तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवते. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि मनामध्ये कोणत्याही शंकेला स्थान देऊ नका. कारण श्रद्धा आणि शंका एकत्र राहू शकत नाहीत. जेव्हा श्रद्धा दृढ असेल तेव्हा जीवनातील कोणताही अडथळा उरणार नाही. स्वामी महाराजांचे नाव घेतल्याने मनाला शांतता मिळते, आत्म्याला उन्नती मिळते आणि जीवनात एक नवाच उत्साह निर्माण होतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात आणि शेवट नेहमी स्वामींच्या नामस्मरणाने करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात आलेली प्रत्येक परीक्षा ही एका नव्या संधीसारखी असते, जी तुम्हाला आध्यात्मिक आणि मानसिक दृष्ट्या अधिक मजबूत बनवते. त्यामुळे कुठल्याही परीक्षेला घाबरू नका. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही कितीही धनसंपत्ती कमवा, पण जर मन शांत नसेल तर त्या संपत्तीला काही अर्थ नाही. त्यामुळे मन शांतीसाठी परमेश्वराच्या चरणी समर्पित व्हा. स्वामींच्या कृपेने भक्ताला जे हवं असतं ते मिळतं. पण जेव्हा भक्त फक्त इच्छापूर्तीसाठी नाही तर निस्वार्थ भावनेने प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर भक्ताला अपेक्षेपेक्षा अधिक देतात. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन एक प्रवास आहे आणि त्याला योग्य दिशेने नेण्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. कारण योग्य वेळ येताच तुम्हाला परमेश्वराची कृपा यशाच्या शिखरावर नेईल. स्वामी भक्तांनो, तुमचं मन हे मंदिरासारखं पवित्र ठेवा. तुमची वाणी मधुर ठेवा आणि तुमचं आचरण असं ठेवा की प्रत्येक क्षण तुमच्या जीवनात परमेश्वराचा वास असावा. परमेश्वर तुमच्या सोबत आहे हे जाणून घ्या आणि मग तुम्ही कोणत्याही संकटाला सामोरं जाताना कधी एकटं असणार नाहीत.
कारण भक्ताच्या प्रत्येक पावलावर स्वामींचे संरक्षण असतं. स्वामी महाराज सांगतात, आयुष्यात गरज आहे ती सत्कर्माची आणि सात्विकतेची, कारण जिथे शुद्धता आहे तिथे परमेश्वराचा निवास असतो. स्वामींच्या चरणी समर्पित होणं म्हणजे फक्त भक्ती करणं नाही, तर आपल्या कर्मांना आणि विचारांना देखील त्या भक्तीला सिद्ध करणं होय. कारण श्रद्धा ही कृतीतून दिसावी लागते. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा अनमोल आहे. तो दुःख आणि चिंता आणि भीतीने व्यर्थ घालवू नका, तर परमेश्वराच्या भक्तीने अधिक सुंदर बनवा. परमेश्वराचं नामस्मरण करणारा भक्त कधी अपयशी ठरत नाही, कारण त्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराच्या इच्छेनुसार घडत असते आणि त्यातच भक्ताचं कल्याण असतं. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या मनात जर भक्ती असेल आणि हृदयात नम्रता असेल तर तुम्ही जिथे जाल तिथंच परमेश्वराची कृपा असेल. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात परमेश्वराच्या नावाने सुरू केलेलं कोणतंही कार्य कधी अयशस्वी होत नाही, कारण जिथे श्रद्धा असते तिथंच यश निश्चित असतं. स्वामी महाराजांच्या नामाचा जप केवळ उच्चाराने करू नका, तर तो तुमच्या मन, वाणी आणि कृतीतूनही प्रकट होऊ द्या. कारण खरी भक्ती ही केवळ शब्दात नसून आचरणातही असली पाहिजे. स्वामी महाराज सांगतात, आध्यात्मिकता ही केवळ ग्रंथामध्ये नाही, ती तुमच्या दैनंदिन जीवनात असली पाहिजे. कारण भक्ती विचारांमध्ये आणि कर्मांमध्ये प्रकट होते. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा आणि जीवनातील प्रत्येक क्षणी स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. कारण जिथे भक्ती असते तिथेच परमेश्वर स्वतः येतात आणि भक्तांचं रक्षण करतात. स्वामी भक्तांनो, जीवनात जे काही मिळवायचं आहे ते योग्य मार्गाने निवडा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या भक्तीमध्ये अनेक भक्तांची फसवणूक होत असते. अनेक भक्तांना पैशासाठी मागणी केली जाते. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची भक्ती ही पैशाने विकत घेता येत नाही. म्हणून जर तुम्हाला कोणी सांगत असेल की एवढे पैसे द्या, एवढी पूजा करू, परमेश्वर प्रसन्न होतील, तर कधीही कोणाच्या या अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकू नका. खरी भक्ती ही स्वतःच करावी लागते. दुसरं कुणीही आपल्या वाटेची भक्ती करू शकत नाही. स्वामी भक्तांनो, आपलं जसं कर्म असतं तसंच आपल्याला फळ भोगावं लागतं. आपण कुठेही जाऊ द्या, कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, जगात कोणत्याही ठिकाणी जाऊ द्या, पण आपण जे कर्म केलाय ते कर्म नेहमीच आपला पाठलाग करतं. म्हणून कर्म चांगलंच असलं पाहिजे. कधी वाईटाच्या किंवा चुकीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्नही करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा मार्ग हा नेहमीच भक्तांच्या भल्यासाठी असतो. म्हणून स्वामींचा मार्ग कधी सोडू नका. जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर यश नेहमीच चांगल्या मार्गाने मिळवा. क्षणिक सुखासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. स्वामी भक्तांनो, तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवायचं असेल तर परमेश्वराला नेहमी स्मरण करा. परमेश्वराचं स्मरण हे भक्तांनी केलं तर भक्तांच्या जीवनातील दुःखाचा नाश होतो. परमेश्वर आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. म्हणून परमेश्वरावर कधीच नाराज होऊ नका. जीवनात जे काही मिळवायचं आहे ते सर्व काही चांगल्या मार्गानेच मिळवा. स्वामी भक्तांनो, आजकाल आपण बघत आहोत की अनेक लोक पैशाचा मोह दाखवून भक्तीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु स्वतःहून भक्ताने भक्तीमध्ये उतरलं पाहिजे. काहीतरी मिळवण्याच्या नादामध्ये मंत्र जप करा असं सांगितलं जातं, पण भक्तांनी सुखाच्या काळात आणि दुःखाच्या काळात दोन्ही काळात भक्तीमध्ये उतरलं पाहिजे. फक्त क्षणिक सुखासाठी किंवा अडचण आहे म्हणून भक्ती करू नका, तर निस्वार्थपणाने जीवनभर भक्ती करा. स्वामी भक्तांनो, आजकाल आपण बघत आहोत की खूप सारा पैसा मिळवण्यासाठी हा मंत्रोच्चार करा, खूप साऱ्या धनप्राप्तीसाठी हा मंत्र 8 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, असं आपल्या सर्व भक्तांना सांगितलं जातं. पण लक्षात ठेवा, आपण जी निस्वार्थ भक्ती करू त्याच भक्तीला फळ येईल. काहीतरी मिळवण्यासाठी केलेला काहीतरी उपद्व्याप हा कधीही परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. स्वामी भक्तांनो, परमेश्वर आपल्या कर्मामध्ये आहे, आपल्या श्वासामध्ये आहे, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. म्हणून परमेश्वराला मनामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा, परमेश्वराला कृतीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा.
परमेश्वर जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात आहेत. त्यांना प्रत्येक चांगल्या कामामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर नक्कीच तुम्हाला मिळतील. स्वामी भक्तांनो, जे काही करायचं आहे सर्व काही चांगल्या मार्गाने करा. स्वामी महाराज कधीच तुम्हाला अपयश देणार नाही. स्वामी महाराजांचा हा अद्भुत असा संदेश तुम्हाला आवडला असेल तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि ज्या स्वामी भक्तांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.